धुरंधर मूवी तर तुम्ही बघितलाच असेल. त्यात एक अननोन गनमॅन गाडीवर येऊन एकामागे एक आतंकवादी मारत असतो. हे फक्त मूवीमध्ये नाही तर पाकिस्तानमध्ये खरेच घडतं. 2022 पासून लष्कर ए तैयबा आणि जैश ए मोहम्मद यासारख्या आतंकवादी संघटनाच्या उच्च पदावरील दहशतवाद्यांची विशिष्ट प्रकारे हत्या होत आहे. पण हा अननोन गनमॅन आहेत कोण याचा शोध काही पाकिस्तानला लागला नाही. पाकिस्तानला वाटत आहे की भारताचा यामध्ये हात आहे. अननोन गनमॅननी असे 30 पेक्षा जास्त दहशतवादी मारले आहेत. 16 एप्रिलला लाहोरमध्ये आमिर हमजा हा दहशतवादी अज्ञात हल्लेखोरांकडून झालेल्या गोळीबारात मारला गेला. तो लष्कर ए तैयबाचा संस्थापक सदस्य आणि हाफिज सईदचा उजवा हात होता. यानंतर खैबर पख्तूनख्वाचा युसुफ आफ्रिदी, हाफिज सईदचा जवळचा माणूस. याला पॉइंट ब्लँक रेंजवरून गोळ्या झाडल्या गेल्या. हल्लेखोर आले आणि पुन्हा एकदा गायब झाले. आणि नंतर 29 एप्रिल सलमान अजर. याला गोळ्या मारल्या नाहीत तर तो एका अपघातात संशयास्पद मारला गेला. सलमान अजर हा जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजरचा नातेवाईक आणि संघटनेचे आर्थिक व्यवहार पाहणार त्याचा एक महत्त्वाचा मेंबर होता. या सर्व हत्या लष्कर ए तैयबाशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या होत आल्यानं आता अननोन गनमॅनचं पुढचे टार्गेट हाफिज सईद असू शकतो अशी चर्चा सुरू आहे. हे दहशतवादी भारतविरोधी कारवायांशी संबंधित होते. त्यामुळे पाकिस्तानला वाटत आहे की यामध्ये भारताचा हात आहे. तुम्हाला काय वाटते? हे भारतीय गुप्तहेरांचं काम असेल का? कमेंट्समध्ये सांगा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी इन्फो एमला सबस्क्राईब करा.